गेल्या 3 वर्षांपासून सलग शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून जळगाव ग्रामीण मतदारसंघातील भाविकांना पंढरपूरची वारी तसेच पांडुरंगाचे दर्शन घडवलं जात आहे। यंदा देखील 5,000पेक्षा जास्त भाविक पंढरपूरकडे रवाना झाले आहेत। मंत्री गुलाबराव पाटील, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवत भाविकांची पंढरपूरकडे जाणारी रेल्वे रवाना झाली आहे। जळगावात शिवतीर्थ मैदान ते रेल्वे स्थानकापर्यंत पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांची भजन कीर्तनांच्या तालात वारी काढण्यात आली। यावेळी भजनांच्या तालावर नृत्य करत फुगडी खेळत मंत्री गुलाबराव पाटील देखील भाविकांच्या तसेच वारकऱ्यांच्या आनंदात झाले सहभागी। विशेष म्हणजे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या बरोबरच त्यांचे दोन्ही चिरंजीव प्रतापराव पाटील आणि विक्रम पाटील यांनी देखील भजनांच्या तालात नृत्य केल्याचं पाहायला मिळालं। स्वतंत्र रेल्वे आणि 3 बसेसच्या माध्यमातून जवळपास 5,000हून अधिक भाविक पंढरपूरकडे रवाना झाले असून पांडुरंगाचे दर्शनानंतर पुन्हा त्यांना जळगावात सोडण्यात येणार आहे। याच वेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतःच्या आवाजात गायलेल्या विठू माऊली हे गाणं देखील प्रकाशित करण्यात आले। राजकारणाबरोबरच मंत्री गुलाबराव पाटील यांच्यातला उत्कृष्ट गायक देखील महाराष्ट्रासमोर आला आहे। बळीराजाला सुखी राहू दे असं साकडं मंत्री गुलाबराव पाटलांनी पांडुरंगाला घातलं आहे व सतत माझ्या हातून अशीच वारी घडत राहावी अशी प्रार्थना देखील त्यांनी केली आहे। ची कृपा आहे, त्यांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी आपल्या मतदारसंघातल्या लोकांना पंढरपूरची वारी या ठिकाणी दरवर्षी करण्याचा प्रयत्न करत असतो। आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार जनतेची सेवा तर आपण नेहमी कार्यरूपी करत असतो, पण अध्यात्मामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आपलं योगदान असलं पाहिजे। त्या माध्यमातून निश्चितपणाने मतदारसंघातले जे लोक जाऊ शकत नाही किंवा ज्या महिला मजुरी करतात, शेती करतात, त्या कधी घराच्या बाहेर जात नाही, त्यांचं पांडुरंगाचं दर्शन व्हावं या उद्देशानं आम्ही या ठिकाणी ही सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो। त्याच्यामुळे एक स्पेशल ट्रेन ही या ठिकाणी जळगाव ते पंढरपूर निघाली आहे। किती ग्रामस्थांना व किती भाविकांना यंदा तुम्ही दर्शन करत आहेत? जवळपास हे 2600 लोक याच्यामध्ये जात आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे काही बसेस आहेत। एकूण सेवेकरी सगळे जर पकडले तर 4,500च्या वरती आकडा हा या ठिकाणी। वारकऱ्यांसोबत आज पांडुरंगाच्या भक्तीत तुम्ही देखील तल्लीन झाला, स्वतः एक गाणं सुद्धा तुम्ही म्हटलेलं आहे, काय सांगाल? हे बघा, हा सर्वसाधारण जनतेच्या मनातला भाव आहे। पांडुरंग हा सर्वसाधारण शेतकरी, वारकरी, टाळकरी, माळकरी यांचा हा देव, ज्याच्यावर अदृढ श्रद्धा ही देशभरातल्या लोकांची आहे। आणि आज आपण बघतो की ज्यावेळेस ही वारी जाते त्यावेळेस कोणताही माणूस जर विठ्ठलाचं गाणं लागलं किंवा विठ्ठलाचं गोष्टी निघाल्या तर तो त्याच्यामध्ये तल्लीन होतो। तर मी पण एक माणूसच आहे। शेवटी मंत्री हा विषय जरी असला तरी मी पण एक पांडुरंगाचा या ठिकाणी वारकरी आहे, एक सेवेकरी आहे। त्याच्यामुळे निश्चितपणाने या आनंदामध्ये मी तल्लीन झालो। तुमची ओळख आहे या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राला, पण आज तुमच्यातला गायक देखील आज पूर्ण महाराष्ट्राने अनुभवलेला आहे। हे बघा, गाणं म्हणण्याचा माझा पूर्वीपासून छंद आहे आणि मी तो नेहमी जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण शेवटी राजकारणाच्या या धकाधकीमध्ये त्याला मी सध्या काही चालना देऊ शकत नाही। पण जेव्हाही मला महिन्यामध्ये 15 दिवसामध्ये असं वाटतं की मी थोडा अपसेट आहे किंवा मला थोडं उदास वाटतं आहे, त्या दिवशी मी माझ्या स्वतःचं एक छोटंसं फार्म हाऊस आहे, तिथे मी माझा स्वतःचा सेट बसवला आहे। 10 मित्रांबरोबर मी गाणे म्हणतो। हा माझा पहिलेपासून छंद आहे। गाणे बस फक्त पाणी पडू दे, बळीराजाला सुखी होऊ दे, कारण की बळीराजा सुखी तर देश सुखी, त्यामुळे शेतकरी राजा सुखी व्हावा हीच मागणी पांडुरंगाकडे आहे। आज वेगळी चर्चा राजकारणामध्ये सुरू झाली। आज रोहिणी खडसेंनी म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी